की महामंडळ जे आहे राज्य शासनाने तयार केलेले विविध महामंडळ आहेत, या विविध महामंडळ हे तोट्यात चाललेले, त्यांच्याकडे पैसे नाहीत. परंतु या महामंडळांचा खर्च जर पाहिला, सभापती महोदय, मी परवा एका महामंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नव्याने तयार करण्यात आलेलं महामंडळ आहे. महामंडळाचं ऑफिस पाहिल्यानंतर माझे डोळे चक्रावून जातील असं कार्यालय होतं. म्हणजे नरिमन पॉइंटमध्ये 7-8 हजार स्क्वेअर फूटचं ऑफिस आणि त्याचं भाडं मी विचारलं तर ते म्हणाले 40 लाख रुपये महिना भाडं आहे. मग त्या ऑफिसचं भाडं 40 लाख रुपये महिना आहे. त्याचं त्या ठिकाणी आस्थापनामध्ये 25-30 लोक काम करतायत. इंजिनियर, चीफ इंजिनियर, SC, एक्झिक्युटिव्ह लेवलचे लोक त्या ठिकाणी काम करतायत. हरकत नाही, काम करायला पाहिजे, महामंडळ असलं पाहिजे. परंतु आपल्या शासनाच्या एवढ्या ऑफिसेस आणि जागा उपलब्ध असताना आपण 40-40 लाख रुपये महिना एकेका महामंडळाच्या ऑफिसमध्ये देतोय. आज MTDCचं ऑफिस जे आहे त्याच्यावर साधारणतः 20-25 लाख रुपये भाडं आहे. MIDCचे ऑफिसेस आहेत, त्यांचे वेगवेगळे भाडे आहेत. हे सगळे नरिमन पॉइंटमध्ये 5 स्टार ऑफिसेस या सगळ्या महामंडळांचे झालेले. आणि त्याचा परिणाम सभापती महोदय आज असं झालेला आहे की जे महामंडळांची घोषणा आपण केलेली आहे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ असेल, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असेल, संत काशाबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ असेल, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असेल, पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ असेल, संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ असेल, असे अनेक महामंडळ आहेत. वडार समाजासाठी आपण केलेलं आहे, माळी समाजासाठी केले, तेली समाजासाठी केले, नाभिक समाजासाठी केले. या एकाही महामंडळाला आपण तरतूद केलेली नाही. आणि म्हणून हे सगळे जे महामंडळ आहेत, मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण या सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांसाठी महामंडळ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यांना थोडी तरी तरतूद करणं या अर्थसंकल्पामध्ये अभिप्रेत होतं. मात्र ते झालं नाही. निदान येणाऱ्या काळामध्ये तरी त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय हा राज्य शासनाने घ्यावा, अशा पद्धतीची माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे.